तर मंडळी चला आता चहा घेतला, लेकरांनी बिस्किट खाऊन राहिले, काही खाऊन राहिले, काही खाणं झाले. तर आता करतो मस्त मी मसाले भात. मसाले भात करायसाठी अर्धा किलो तांदूळ घेतले. तांदूळ कोणताही वापरला तर चालते बघा. सगळ्यात अगोदर मी हा अर्धा किलो जे तांदूळ आहेत ना ते हे धुवून घेतो. सगळ्यात पहिले मी तांदूळ मस्त 3 पाण्यानं धुवून घेतो, म्हणजे याच्यातनी जो चिकटापणा असते, स्टार्च असते, तो सगळा निघून जाते. आणि याच्यातनी कसं ते चमकले पाहिजे त्यासाठी मग कंपनी तसं काही तेल गिल काही बी लावतच राहतात, तर ते चकचक धुवून काढू अगोदर. तर चला तांदूळ मस्त 3 पाण्यानं धुवून घेतले. आता एक पातेलं घ्यायचं, पातेल्यात तांदूळ धुतलेले घ्यायचे आणि त्या तांदूळातनी मस्त इंचभर तांदूळाच्या वर पाणी आलं पाहिजे असं पाणी ठेवून घेऊ. तांदूळ मस्त 20 मिनिटं किंवा अर्ध्या तासासाठी भिजू टाकून ठेवू. तर मी मसाले भातासाठी साहित्य घेतलं. 2 कांदे घेतले, 1 टमाटर घेतले, लाल मिरच्या घेतल्या सुकलेल्या आणि लसण घेतला. जर तुमच्या घरी लाल मिरच्या हिरव्या मिरच्या असतील तर घेतल्या तर चालतात. आता एक कांदा घ्यायचा. कांदा कसा कापायचा तर सांगतो तुम्हाला. कधी पण कांदा मसाले भातासाठी उभा उभा कापून घ्यायचा आहे आपल्याला, आणि ते पण मस्त पतला पतला कापून घ्यायचा. कधी पण मसाले भातासाठी उभा कांदा जर घेतला ना तर मसाले भाताची चव आणखीन वाढते. आणि कांदा कापल्याच्या नंतर काय करायचं, असं हातानं चोडून घ्यायचा. कांदा हातानं चोडून घेतल्यानं काय होते, कांदा मस्त वेगवेगळा होते आणि मस्त आपल्या फोडणीतनी भाजल्या जाते. तर आता घेऊ टमाटर घेतल्याच्या नंतर कधी काय करायचं, मागचा भाग कापून टाकायचा आहे आपल्याला. आता कापून घेऊ टमाटर, मस्त बारीक बारीक कापून घ्यायचं, म्हणजे कसं आपण ज्यावेळेस फोडणीतनी टमाटर टाकतो तर मस्त शिजल्या जाते लवकर. लसण काढून घेऊ. लसणाचे वरचे फोत्र गित्र जे काय असतात ते काढून घ्यायचे. मी 5-6 असे लसणाचे हे घेतले, गाठी म्हणजे कळ्या घेतल्या लसणाच्या. तर सगळं तयार झालं आपलं साहित्य. आता गंज गॅसवर ठेवून घेऊ, गॅसले पेटून घेऊ. तेल टाकून घेतो. मी 3 माप तेल घेतलं, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घेतलं तर चालते, किती काही पण. तर तेलाले मस्त कळकळ गरम होऊ द्यायचं. कधी पण मसाले भाताले जर फोडणी द्यायची असली तर कधी एवढं लक्षात ठेवा, तेल मस्त कडक असलं पाहिजे, जेणेकरून मोहरी मस्त तळतळली पाहिजे. अर्धा चम्मच मोहरी घेतली, अर्धा चम्मच जिरं घेतलं आणि ते मस्त तळतळू द्यायचं. नंतर आपण गरम मसाले घ्यायचे आहेत. तर मी दालचिनीचा तुकडा घेतला, तेजपत्ता घेतलं आणि लगे काळे मिरे घेतले, लवंग घेतली आणि लगे आपले हे चक्रफूल घेतलं. ते मस्त तेलातनी झालं की लगेच मी कापलेला कांदा टाकून घेतला. कापलेला कांदा मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. नंतर घ्यायचा आहे कढीपत्ता मी ताजा घेतलेला आहे. ताजा पत्ता टाकला ना तर आपला मस्त मसाले भात एकदम चवदार लागते खाण्यासाठी. तर चला, कांदा पण मस्त लालसर होत आला. आता टाकू त्याच्यातनी सुकलेल्या लाल मिरच्या. हिरव्या मिरच्या असल्या ना तरी पण चालतात. तर आता हे लाल मिरच्या टाकल्याच्या नंतर त्याला थोडासा कलर आला की लगेच त्याच्यातनी लसणाच्या पाकळ्या टाकून द्यायच्या. लसणाच्या पाकळ्या मी सगळ्याच घेतल्या, कुटून नाही घेतल्या, तसाच मस्त घमघम वास येते. आता टाकू टमाटर. सगळ्यात शेवटी टमाटर टाकायचं आहे. टमाट्यातनी कच्चेपणा असते तर तो पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे. थोडंसं झाकण ठेवून देऊ, म्हणजे गलगल शिजते टमाटर शिजलं की नाही पाहू आता आपण. तर टमाटर मस्त शिजलं, गलगल झालं. तर एक वेळ फिरून घेऊ. मस्त फिरून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला टाकायचं आहे साहित्य. तर त्यासाठी मी गरम मसाला घेतला, हळद घेतली अर्धा चम्मच, चवीपुरतं मीठ टाकून द्यायचं आहे आणि लाल मिरची पावडर. ही मिरची पावडर चवीनुसार कमी जास्त केली तर चालते. तर आता सगळं साहित्य मी मस्त परतून घेतो. परतून घेतलं, मसाले मिक्स झाले सर्व की काय करायचं, याच्यातनी पाणी टाकून द्यायचं आहे. पाणी किती घ्यायचं तर 2 ग्लास तांदूळ असले ना तर त्याला 4 ग्लास पाणी घ्यायचं आहे आपल्याला. तर मी अर्धा किलो तांदूळ घेतले होते, तर त्या हिशोबानं मी डबलचं पाणी टाकलं. तर हे कोथिंबीर आहे, कोथिंबीर वाळलेली आहे. तर मी हे कोथिंबीर नंतर टाकली शेवटी. आपण जे तांदूळ भिजत ठेवले होते ना पाण्यातनी, तर 20 मिनिटं झाले. आता तांदूळ आता मी आपल्या फोडणीत टाकून देतो. फोडणीले मस्त खय उकळी येऊ द्यायची. आणि एक सांगतो तुम्हाला, तांदूळ भिजवायचं एक कारण असते. तांदूळ जर भिजत ठेवले ना तर आपलं मस्त मसाले भात एकदम मोकळा होते. तर हे आपलं बाकीचे उरलेलं पाणी जे आहे तांदूळातलं ते आपल्याला फेकून द्यायचं आहे. आता आपण ह्या फोडणीले मस्त एक वेळ फिरवणी देऊ. एकच वेळ फिरवायचा आहे, नंतर फिरवायचं नाही आहे, म्हणजे सगळे मसाले मिक्स होऊन जातात.
आता पाहू शकता तुम्ही, झाकण नाही ठेवायचं, झाकण काढून ठेवायचं आहे आपल्याला. आणि मस्त तशीच मोठ्या पावरवर आपल्याला खै उकळी आणून घ्यायची आहे. मोठा पावर करायचा, त्यातलं पाणी आटू द्यायचं. पाणी किती आटू द्यायचं सांगतो तुम्हाला. तांदूळ दिसेपर्यंत आपल्याला पाणी आटून घ्यायचं आहे. 1 इंच असं आपल्याला तांदूळ दिसले थोडंसं की आता झाकण ठेवू. पावर मोठा होता तर आता पावर कमी करून घेऊ आणि कमी पावरवर मस्त तांदूळ शिजेपर्यंत असंच ठेवून देऊ. तर चला, तर मंडळी तयार आहे आपला मसाले भात. पाहू शकता तुम्ही. तर मस्त असा मोकळा मसाले भात तयार झाला आहे. पाय मी ज्या पद्धतीनं करून दाखवलं ना, फक्त त्या पद्धतीनं तुम्ही करून पहा. खरोखरच मस्त होते, मोकळा पण होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत.